हॅलो, आत्मवंदन सगळ्यांना. आज काही कारणांमुळे मी व्हिडिओ ऑन नाही करू शकत आहे. अ, मी तुमच्या सगळ्यांचं आजच्या आपल्या सत्रामध्ये खूप खूप स्वागत करते. आज आपलं आभाराचं सत्र आहे. ऑलरेडी एक छानसा व्हिडिओ आपल्या आज ग्रुपमध्ये आला होता, ज्यामध्ये आभाराबद्दल एक खूप चांगली वाक्य, सकारात्मक वाक्य आपण सगळ्यांनी ऐकली आहेत. आणि ग्रॅटिट्यूड, आभार, ह्या एका गोष्टीमुळे अनेकांच्या आयुष्यात आज परिणाम दिसतोय. माझ्या माहितीत अशी अनेक लोक आहेत की जे केवळ आभार मानण्याने काय होणार आहे, काय फरक पडणार आहे, असं म्हणत 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 त्या लोकांचं ट्रान्झिशन झालेलं मी बघितलं जवळून. आणि त्यातला एक अजून एक ज्याला फायदा झालाय ती व्यक्ती म्हणजे मी सुद्धा आहे. की मी सुद्धा ग्रॅटिट्यूड जेव्हा सुरू केले माझ्या आयुष्यामध्ये, तेव्हा ते व्हायब्रेशन्स चेंज व्हायला मला मदत झाली. मी ह्याच्या आधी अनेक वेळा तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय की आपण ती गोष्ट व्हायच्या आधीच बऱ्याचदा आभार मानायला सुरू करायचं. ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात आहेत, त्यासाठी तर मानायचेच. कारण आपण बऱ्याचदा त्या गोष्टी ना विसरून जातो छोट्या-छोट्या. जसं लुईस हे सांगते, की पूर्वीच्या काळी लोकांना अनेक सोयी-सुविधा नव्हत्या. तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर एवढं डेव्हलप नव्हतं किंवा एवढी डिजिटल माध्यमं नव्हती. फोन नसायचा साधा. एक-एक चिठ्ठी, पत्र, तार इतक्या उशिरा यायची, की दुःखद बातम्या सुद्धा कळायला कितीतरी दिवस लागायचे. अशा अनेक घटना, आनंदाची बातमी असेल किंवा महत्वाचं काही असेल, तर हे केवळ ही साधनं नव्हती, टेलिकम्युनिकेशन नव्हतं तेवढं प्रगत. आणि त्यामुळे ह्या गोष्टी कळायच्या सुद्धा नाही. अनेक ठिकाणी आपल्या देशामध्ये पण कितीतरी घटना घडायच्या. तेव्हा सुद्धा टीव्ही नसल्या कारणामुळं केवळ रेडिओवर ऐकायचं, सिग्नल असेल असेल किंवा नसेल तर तेही हे जायचं. म्हणजे काय की ह्या साधनांच्या नसल्यामुळं अनेकांचं आयुष्यामध्ये आज आपण जे बघतोय की मुलं केवळ YouTube बघून किंवा वेगवेगळे डिजिटल कोर्सेस करून जे ऑनलाईन असतात, घर बसल्या ज्ञान मिळवू शकताय आणि घर बसल्या त्यांना इन्कम सोर्सेस, अपॉर्च्युनिटीज येतायत नवीन-नवीन. विचार करा, लाखो रुपयाचं पॅकेज मुलं आज घरी बसून घेतात. कष्ट तर आहेतच. कष्ट तर पूर्वी होते, आत्ताही आहे. ते घरी बसून करतात म्हणजे काय कष्ट कुठेही कमी नाहीयेत. कष्ट तर करतातच, पण कुठेतरी एक ऑनलाईन सगळं झाल्यामुळं, एक आपल्याला माध्यम मिळाल्यामुळं, तेवढं एक आपला वेळ वाचतोय ट्रॅव्हलिंगचा म्हणा किंवा कुठेतरी जाऊन कोर्स करणं, ट्रेनिंग करणं, ह्या गोष्टींपेक्षा जिथं आपण आहोत, ॲट द सेम प्लेस आपण त्या गोष्टी मिळवतोय. इतक्या ईझी गोष्टी झाल्यात, पण आपण विचार करतो कोर्स करतोय, पण पैसे देतोय ना, फुकट थोडीच करतोय, है ना? हा विचार आपल्या मनात पहिल्यांदा येतो. पण ज्या माध्यमातून आपण कोर्स करतोय, जरी तो कुणीतरी बनवला असेल, पण ते ज्ञान एकत्र करून आपल्यापर्यंत एका पॅकेटमध्ये देणं, आपण त्याला पैसे देत असू. पण तो समोरचा जो शिक्षक आहे किंवा जो कोणी ट्रेनर आहे, त्याच्यामागे त्याची कष्ट आहेत, मेहनत आहे आणि त्याचा कष्टाचा तो मोबदला घेतोय. त्याच्यात काही चूक नाहीये. सोबतच आपण हे विसरतो, की आम्ही पैसे भरलेत, पण ते जे माध्यम आहे, ज्या माध्यमातून आपल्याला घर बसल्या हे डिजिटली ज्ञान मिळतंय, त्याचे किती आभार मानले पाहिजेत. ह्याचा एक प्रसंग मी तुम्हाला सांगते. आपल्या ग्रुपमध्ये अनेकांना आभाराचं महत्त्व कळलंय. आभाराचे त्यांना अनुभव पण येतायत. पण मी माझा एक नुकताच घडलेला अनुभव सांगते, की माझा लॅपटॉप ज्याच्यावर मी घरी बसून वेगवेगळे कोर्सेस केले कंप्लीट. जेव्हा मी ऑफिसमध्ये होते तेव्हा कंपल्शन असायचं आम्हाला, की हे करायचंय, ते करायचंय. आणि सोबतच घरी बसल्या-बसल्या शनिवारी, रविवारी इतरही कोर्सेस मला आवड होती. ज्योतिषशास्त्र किंवा टॅरो रीडिंग असेल किंवा इतर काही असेल, तर मी कधीच तो वेळ वाया घातला नाही. प्रत्येक शनिवार, रविवार माझा काहीतरी असं वेगळं शिकण्यात गेला, जे ऑफिसच्या कामापेक्षा थोडं वेगळं अशा पद्धतीने. हे सगळं करत असताना इतके दिवस म्हणजे कोरोनाच्या कोरोना मार्चमध्ये सुरू झाला. लॉकडाऊन वगैरे मुंबईमध्ये सगळ्यात जास्त केसेस असल्यामुळं इकडंच लवकर हे सुरुवात झाली. मार्च, एप्रिलमध्ये मला वाटतं बंद झालं असेल. अगदी फेब्रुवारी महिन्यात आमच्या डोक्यात असं आलं, की लॅपटॉप घ्यावा नवीन जाऊन म्हणून आणि आम्ही लॅपटॉप घेतला त्या दिवशी. दोघांकडे माझ्याकडे, माझ्या मिस्टरांकडे ऑफिसचे लॅपटॉप होते. पण तरीही घेतला आणि त्याचा इतका फायदा झाला कोरोना काळामध्ये, की ह्या पद्धतीने हा लॅपटॉप माझ्याकडे आला. पण इतके वर्ष झाले, कधी त्या
लॅपटॉपला फक्त स्वच्छ करायचं, पण त्याला कधी आभार मानायची अशी डोक्यात बुद्धी पण नाही आली. आणि जेव्हा मधल्या काळामध्ये माझा लॅपटॉप बंद झाला, काहीतरी खराब झाला, तेव्हा मात्र माझं सगळंच काम अडलं आणि तेव्हा मला त्याची जाणीव झाली, की आपण कधी जेव्हा होता तेव्हा बिचाऱ्याकडे बघून कधी त्याला थँक यू सुद्धा म्हणलं नाही, की किंवा त्याचे आभार पण मानले नाहीत. आणि जसं हे ध्यानामध्ये ही सुरुवात झाली अध्यात्मामध्ये, तेव्हाच ते अजूनच ग्रॅटिट्यूड, आभार हे ऐकून अजूनच जाणीव व्हायला लागली, की मी माझ्या लॅपटॉपला बिचाऱ्याला कधीच अ, मी त्याचं हे पण अॅक्नॉलेज पण केलं नाही, की तुझ्यामुळे मला किती गोष्टी समजतायत घर बसल्या. सेम असतं आपल्या मोबाईलच्या बाबतीत. तर म्हणतात ना, की ध्यान, अध्यात्म हे गोष्टी आपल्याला वेगळं काही शिकवत नाहीत. आपल्या रोजच्याच जगण्यातल्या ह्या गोष्टी शिकवतात, की कुणी आपल्या ध्यानातले मास्टर येऊन तुम्हाला रॉकेट कसं बनवायचं आणि रॉकेट कसं उडवायचं अंतराळामध्ये हे शिकवणार नाहीयेत. ते शिकवतात काय, की आभार माना, दुसऱ्यांच्या गोष्टी मनावर घेऊ नयेत आपण जास्त. म्हणून आपल्याकडे पॉवर घ्या. आपण किती लोकांच्या बोलण्याला आपण स्वतः किती रिएक्ट व्हायचं. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यामुळे समोर जो माणूस येईल, तो माणूस त्याच्या स्वभावानुसार, एनर्जीनुसार आपल्याशी बोलेल. आपण जर असं प्रत्येकाचं मनावर घेत बसलो, तर आपलं जगणंच अवघड होऊन बसेल. आपण प्रत्येक क्षणाला निराशेमध्ये बुडून जाऊ. आणि त्यासाठी हे मास्टर अगदी सोपे-सोपे आपल्या रोजच्या जगण्यातल्या हे ध्यानामध्ये शिकवतात, की किती तुम्ही कुणाला दुसऱ्याला किंमत दिली पाहिजे. आपला पॉवर, आपलं रिमोट कंट्रोल किती दुसऱ्याच्या हातात दिलं पाहिजे. हे सगळं मला इथं आल्यावर शिकायला मिळालं आणि तेच आपण सगळेजण रोज शिकतोय आता YouTubeच्या माध्यमातून, वेगवेगळ्या इंटरव्ह्यूजच्या माध्यमातून. आणि खरं जगणं काय आहे ना, हे म्हणून लोकं म्हणतात, की अध्यात्मात आल्यानंतर स्पिरिच्युअल अवेकनिंग म्हणजे काय, की बाबा खऱ्या जगायला आपण सुरुवात करतो. काही दिवसांपूर्वी माझ्या तोंडात एक सतत गाणं यायचं. तुम्ही तो पिक्चर बघितला असेल. अं, तो अ, जिंदगी ना मिलेगी दोबारा. त्यामध्ये एक गाणं आहे, की देर लगी लेकिन अब मैंने जीना सीख लिया. तर हे गाणं चॅनल झालं असं मी म्हणू शकते. काही त्या दिवशी संबंध नव्हता किंवा मी ते गाणं अशात ऐकलं पण नव्हतं. पण त्या दिवशी अशाच एका माझ्या मैत्रिणीचा मला फोन आला आणि ती थोडी नाराज होती कुठल्यातरी गोष्टीवर आणि काहीतरी बोलण्या-बोलण्यामधून अ, असं काहीतरी मला बोलून गेली. ज्याचं ॲक्चुअली मला खूप वाईट वाटायला पाहिजे होतं किंवा मी नाराज व्हायला पाहिजे होती किंवा मला रडूच यायला पाहिजे होतं. या पद्धतीचं ते बोलणं होतं. पण मला त्या क्षणाला एक वाक्य आठवलं, की आपला रिमोट आपल्या हातात ठेवा. दुसऱ्याच्या बोलण्याला किती आपण महत्त्व द्यायचं आणि आपल्यावर त्याचा परिणाम करून घ्यायचा. अं, हे आपण इथं शिकतो आणि ह्या प्रकारची वाक्य माझ्या डोक्यात तेव्हा कोण घालत असेल, कोण ही शक्ती देत असेल, ते परमचैतन्य, की निराश होऊ नको, रडू नको, कारण तुझ्या हातात तुझी पॉवर आहे. आणि ह्या पद्धतीचा विचार माझ्या मनात वारंवार यायला लागला. कारण तो विचार का बदलला? जर मी आधीचे असले असते, कुठेतरी या अवेकनिंगच्या आधीची, जेव्हा मी केवळ एक शरीर, एक स्त्री किंवा एक व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीकडे बघितलं असतं, तर कदाचित मला खरंच त्यावेळेस रडू आलं असतं. पण मला नंतर समजलं, की हे काहीतरी माझ्यासाठी लर्निंग आहे, टीचिंग आहे. ते बघतायत, माझी टेस्ट बघतायत, की मी कुठपर्यंत आलीये बाबा. एवढं जे शिकतीये मी, एवढे दिवस झाले, एवढे वर्ष झाले, तर माझ्यात काय बदल होतायत? ह्याच्यासाठी मला दिलेली ही परीक्षा ही एक अपॉर्च्युनिटी आहे. आणि त्यावेळेस मी जी सांभाळली गेले माझ्या विचारांनी, की मला आपोआपच ती शक्ती मिळाली आतून, की गरज नाही एवढं रिएक्ट करायची. ती बोलली म्हणून काय आपण तसे होत नाही किंवा आपली पॉवर आपल्या हातात पाहिजे. अशा पद्धतीचे विचार माझ्या आतून. आणि मग मला समजलं, की माझं जे आतलं जे एक सीड रुजवलं गेलंय, एक बी रुजवलं गेलंय, ते बदलायला लागलंय. आपण म्हणतो ना, आंब्याच्या झाडाला आंबेच येतात, चिंचाला चिंचच येतात. तुम्ही आंबा लावून तुम्ही चिंच येणार अशी अपेक्षा नाही करू शकत. तुम्हाला ते बी बदलावं लागतं. मग त्याला ते त्या प्रकारचे फळं येतात. तर अगदी तसं आतमध्ये जर निगेटिव्हिटीचं बी इतकं रुजलेलं असतं असतंच आणि ते. ह्याला आपली फॅमिली, आपला समाज, ज्याला कुणाला दोष द्यायचा द्या, पण ते आहेच आहे. प्रत्येकामध्ये ते असतं. कारण आपण जन्मल्यापासून आत्ता ह्या वयाला, ज्या वयाला आपण आहोत आत्ता, तिथपर्यंत आपण अशाच लोकांच्या संपर्कात असतो, अशाच लोकांमध्ये फिरत असतो आणि अनेक आलेल्या अपयशांना आपण अपयश म्हणूनच बघतो. आपण बघतच नाही, की तो एक केलेला प्रयत्न आहे. चुकलं तर चुकलं, अपयश आलं तर आलं. एकदा जरी व्यक्तीच्याकडून अपयश घडलं, एकदा जरी तो व्यक्ती आयुष्यात नापास झाला, की त्याच्यावर जो स्टॅम्प बसतो, की हा माणूस अजिबात हुशार नाहीये, माणूस आहे. अशा पद्धतीचं त्या मुलांच्या मनावर कोरलं जातं, कोरलं जातं. आणि मग पुढे जाऊन पण आयुष्यात त्याला एखादा असा धक्का बसला, की जिथं त्यांनी बिझनेस स्टार्ट केलाय, नोकरीमध्ये कुठे काही झालंय, की त्या माणसाला परत उठावसंच वाटत नाही. कारण त्याला असं वाटतं आपण जगाच्या
दृष्टीने फेल आहोत म्हणजे आपण खरोखर फेल आहोत. कारण हे द्वैताचं जग आहे. हे आपल्यालाही माहिती. त्यामुळं प्रत्येक जण त्या चष्म्यातनंच आपल्याला बघत असतं. पण आपण ठरवायचं, की मला तो द्वैताचा चष्मा वापरायचा का नाही. माझं जरी फेल्युअर असेल, माझं अपयश जरी असेल, तरी तो माझं परिपूर्णता ठरवू शकत नाही. मी ऑलरेडी परिपूर्ण आहे असं कोण म्हणतं? महाअवतार बाबाजी म्हणतात. आणि मी हे युनिफाईडमध्ये सगळं शिकलेलं ज्ञान आहे, जे मला आजही उपयोगाला येतं. माझ्या समोर सतत बाबाजींची 2 पुस्तकं माझ्या घरात आहेत. एक माझ्या हॉलमध्ये, एक बेडरूममध्ये. कुठल्याही परिस्थितीमध्ये मी युनिफाईड बघितलं, नुसतं कव्हर जरी बघितलं पुस्तक, बाबाजींचा फोटो बघितला, की मला ते सगळं आठवायला लागतं, की बाबाजींचं पहिलं वाक्य आहे, की तुम्ही परिपूर्ण आहात ऑलरेडी. तुम्हाला काही गरज नाहीये परफेक्ट व्हायची. तुम्ही ऑलरेडी परफेक्ट आहात. हां, आता परफेक्शनची दुसऱ्याची व्याख्या काय? दुसऱ्याची अपेक्षा काय? तो म्हणेल, "नाही, नाही, तू परफेक्ट तेव्हाच होशील, जेव्हा तू 2 करोड ह्या वर्षामध्ये कमवशील किंवा 5 करोडची तू डील फायनल करशील तुझ्या बिझनेसमध्ये ह्या पुढच्या 6 महिन्यांमध्ये, तरच तू सक्सेसफुल आहेस. तू परफेक्ट आहे." असा जर समोरचा अपेक्षा लावून असेल, तर मग आपण त्याला काही करू शकत नाही. कारण तो त्याचा चॉईस आहे, की काय ठरवायचं किंवा कुठली एक व्याख्या लावायची. त्यामुळे हे लेबल्स आपण म्हणतो, आपण ऐकतो सुद्धा या विषयावर किती वेळा. पण हे खरोखर आपल्या आयुष्यातनं उतरवताना फार अवघड जातं. कारण आपण पुस्तकात वाचणं, लोकांकडून ऐकणं हे तत्वज्ञान, पण जेव्हा प्रत्यक्षामध्ये ही वेळ येते, तेव्हा आपला इगो, अहंकार आणि ह्या गोष्टी आणि आपला राग किंवा त्या सगळ्या गोष्टी आपल्याला हँडल करणं अतिशय अवघड जातं. आणि हीच कसोटीची वेळ असते. ह्याच भावना असतात ज्याच्यावर आपल्याला विजय मिळवायचा आहे, आपल्या थॉट प्रोसेसवर. काही लोकं म्हणतात सुद्धा, "पण कशासाठी आम्ही हे करायचं? आम्हीच का हे करायचं? आम्हीच का प्रत्येक वेळेस करायचं?" आपण का करायचं? कारण आपली एनर्जी वाचवायला. कारण आपल्याला बाकीच्या पण गोष्टी आहेत. आपल्याला बऱ्याचशा दिवसभरामध्ये गोष्टी करायच्या असतात. त्या गोष्टीमध्ये जर आपण अडकून राहिलो, तर काहीही होणार नाही. केवळ आपली ऊर्जा व्यर्थ होईल त्याच्यावर. आणि हे आपल्याला करायचं नाहीये. तर कुठेतरी तुमची पॉवर तुम्ही क्लेम करा. तुमच्या हातात ते लगाम घ्या, हे घ्या, ते घ्या. हे जे सगळं सांगितलं जातं, हे कशासाठी? तर रोजचं आपलं आयुष्य सुखकर व्हावं ह्याच्यासाठी. आणि आपल्या ध्यानामध्ये, अध्यात्मामध्ये हे मास्टर येऊन आपल्याला अगदी सोप्या-सोप्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करतात, की डीप ब्रीथिंग करा. कशामुळं? काही लोकं लगेच रिएक्ट व्हायला लागतात. समोरचा बोलला की 2 मिनिटं थांबा. 1 मिनिट पण थांबू शकत नाहीत. पुढच्या क्षणाला त्यांना रिप्लाय जातो. अशा गोष्टी आणि नंतर मग पश्चातापाची वेळ येते. मग हे सगळे जे आपल्या मनाचे श्लोक म्हणा किंवा आपल्या संतांनी जे सांगितले, की सगळ्यात अवघड आहे मनाचा विजय, आपल्या विचारांवर विजय आणि हे सगळ्यासाठीच आपल्याला ही उपासना, ही साधना उपयोगाला येते. तुम्ही रोजच्या रोज ध्यान करायला लागा. रोज 1 तास किमान. आणि एक साधारण 1 महिन्यानंतर स्वतःला बघा. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी जरी तुम्ही अ, ध्यान करत असताना चिडचिड केली, राग-राग केली, खोटं बोललात, चोरी केली, फसवलं कोणाला हरकत नाहीये. पण महिन्यानंतर तुमच्यामध्ये आपोआप आतमध्ये जे बी आहे ते बदलायला मदत होतं. कारण ध्यानामध्येच ती पॉवर आहे. जे तुमच्या ब्रेनमध्ये, तुमच्या न्यूरॉन्समध्ये चेंजेस होतात आणि हे आता न्यूरोसायन्समध्ये समोर यायला लागलंय, की ध्यानामुळे कसे बदल होतात, की तुम्ही जेव्हा डोळे मिटता थोडंसं आत जाता. आपल्या श्वासांवर लक्ष द्यायला लागता. तुमचे विचार कमी होतात आणि विचारच असे असतात, की जे आपल्याला जगू देत नाहीत. जेव्हा विचार शांत व्हायला लागतात, तेव्हा आपण म्हणतो, "वाह! काय मस्त वाटलं, शांत वाटलं." तर हे शांत वाटण्यासाठी प्रत्येक व्यक्ती धडपड करत असतो, की मला आतून पीस मिळाला पाहिजे, शांत वाटलं पाहिजे. मग ह्या ध्यानाचा जेव्हा आतमधल्या जगावर परिणाम व्हायला लागतो, तेव्हा बाहेर भेटलेल्या व्यक्तींच्या बोलण्यावर, वागण्यावर सुद्धा आपल्याला परिणाम जाणवतो, की व्यक्तीवर नाही, पण माझ्यावर. त्या माणसाच्या बोलण्याचा, वागण्याचा माझ्यावर आता आधी एवढा परिणाम होत नाहीये. आणि हाच बदल आहे. बदल म्हणजे हा नाही, की कुणाला तरी काहीतरी दिसलंय ध्यानामध्ये डोळे मिटल्यावर. ते गुरु दिसतात, अनेक देवी-देवता दिसतात, रंग दिसतात, कलर्स दिसतात. कितीतरी लोकांना आज सूर्य, चंद्र हे सुद्धा दिसतात. अ, आतमध्ये तुमच्या थर्ड आयमध्ये. पण ते प्रत्येकाला नाही दिसलं ह्याचा अर्थ त्या माणसाला काही होतच नाहीये का? तुम्ही जर नियमित साधना करत असाल, तर तुम्हाला असं शक्यच नाही की तुमच्यात बदल झाला नाहीये. 40 दिवस नाही 50 दिवस लागतील एखाद्याला बदलायला. मला लागले. मला खूप दिवस लागले. नॉर्मली माझ्या ध्यानामध्ये ज्या बाकीची लोकं होती त्यांना पटपट त्याचे अनुभव, त्यांच्या स्वभावात बदल होत होता. त्यांना बाहेरच्या जगात म्हणजे त्यांना शांत वाटत होतं आतून किंवा त्यांची जी अस्थिरता आहे ती कमी वाटत होती. पण मला नाही वाटलं. मला खूप वेळ गेला. पण मी ते सोडलं नाही. मला हे समजत होतं, की मला जास्त वेळ लागतोय, कारण माझे प्रॉब्लेम्स जास्त आहेत. माझी मानसिक अस्थिरता जास्त आहे.
इतरांपेक्षा. कारण आपण प्रत्येक जण वेगवेगळे असतो. प्रत्येकाची फॅमिली बॅकग्राऊंड वेगवेगळी आहे. कुठल्या कुठल्या परिस्थितीतून आपण वेगवेगळे परिस्थितीतून इथं आलेलो असतो. त्यामुळे कुणाला 15 दिवसात अनुभव येतो, की मला शांत वाटतंय. काही जणांना वर्ष लागतं, काही जणांना 2 वर्ष लागतं. ह्या पद्धतीने. मला खूप दिवस लागले, खूप महिने लागले मला. पण जेव्हा ते आलं ना माझ्यापर्यंत, ती स्थिरता, ती शांती, ती मुळासकट काढलं उपटून सगळं, असं मला जाणवलं, की आता नाही फरक पडत. एक एक तेवढा पिरियड मला जावा लागला, जेव्हा मी अं, कुटुंबामध्ये नाही, पण माझ्या विचारांशी लढत होते आतमध्ये. मला ती शांती मिळत नव्हती, स्थिरता मिळत नव्हती. पण ज्यावेळेस ती स्थिरता परमात्म्याच्या कृपेने आली, ती अशी आली, की आता मला मागे वळून बघायची गरज नाही. आता कुणीही जरी साक्षात भगवंत येऊन जरी माझ्याशी भांडला, तरी सुद्धा मी त्याला रिएक्ट नाही करणार. ह्या पद्धतीची स्ट्रेंथ आता जमायला लागलीये. अजून पूर्ण नाही आली. पूर्णत्व स्टेज यायला खूप अजून वेळ जाईल. पण मला हा पण फरक खूप मोठा वाटतोय. की हे सुद्धा मिळवणं माझ्यासाठी अवघड होतं. अशा अवस्थेला मी होते. आणि तिथून इथपर्यंत आलं, तर मला स्वतःवर अभिमान वाटतो. आणि हा वाटावा, प्रत्येकाला वाटावा. कुठेतरी स्वतःलाही कधीतरी अॅक्नॉलेज करणं, स्वतःचं कौतुक करणं, हे म्हणजे साक्षात परमात्म्याचं. नाहीतर तो म्हणेल, "मी एवढ्या कष्ट तुला तुझ्यावर हे करतो, मी तुला एवढे मार्ग दाखवते. पण तू साधं म्हणत सुद्धा नाहीये, की हो, मी आले पुढे निघून म्हणून." त्यामुळे मी आज हे वाक्य वापरलं, की मला अभिमान वाटतोय, की माझ्या प्रगतीचा, की जिथपर्यंत मी आलीये. अजून अनेक पायऱ्या गाठायच्यात. पण आत्ता सुद्धा जेव्हा मागे वळून बघते, तेव्हाची मी आणि आत्ताची मी ह्याच्यामध्ये खूप फरक आहे, खूप फरक आहे. तो फरक म्हणजे खूप आहे. म्हणजे समोरच्याला जाणवणार नाही कदाचित. पण मला आता कुठल्याही व्यक्तीला बघितल्यानंतर, जुन्या व्यक्तींना भेटल्यानंतर, ज्यांच्याकडनं मला मानसिक त्रास झाला असेल, ऑफिसमधली लोकं असतील किंवा काय, आता मला त्या फीलिंग्सच राहिल्या नाहीयेत, की ह्यांच्याशी जाऊन भांडावं किंवा ह्यांना विचारावं. की त्यावेळेस असं का वागलात किंवा असं का केलं? कारण आता ती एक लेव्हल आली जिथं समजतं, की तो प्रत्येक जण आपला रोल करतोय. त्याला सांगितलं होतं, की "तू हिच्याशी असं वाग जेणेकरून हिच्यामधला राग असेल, हिच्यातला तो द्वेष असेल बाहेर येईल." आणि त्या पद्धतीने ते रोल प्ले करत होते. त्यामुळे हे सगळं जे पडद्यामागे सुरू असतं, ते आपल्याला दिसत नाही. योग्य वेळ आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी समोर यायला लागतात. पण तोपर्यंत आपण काय करायचं, की प्रयत्न करत राहायचं, की मी किती वेळ माझी साधना करेन. मी किती आतल्या शांतीला थोडंसं महत्त्व देईन. किती वेळ मी ध्यानामध्ये राहीन, रेकीमध्ये राहीन. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सोबतच पुस्तकं वाचणं, जसं मी नेहमी सांगते. आणि अजून एक आज महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे आभार मानणं. तर हे जरूर सुरू ठेवा. ह्या गोष्टी कधीही वाया जाणार नाहीत. इथं एकही गोष्टी नाहीये अशी सृष्टीमध्ये, की जी फुकट आणि बिनाकामाची बनवली गेली. अजिबात नाही. एव्हरी ॲक्शन हॅज अ रिएक्शन. हा नियम आपल्याला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही एक-एक गोष्ट, एक-एक थॉट तुमच्या आतून जो बाहेर चाललाय, त्याला प्रत्येकाला रिएक्शन आहे. प्रत्येकाला रिएक्शन आहे. सिंपल थॉट का असेना, छोटासा विचार, त्याला सुद्धा रिएक्शन तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपाने तुमच्या जवळ येणार. त्यामुळे ही आभार आपण जितके मानू, ह्या प्रत्येक विचाराला तुमच्या रिएक्शन असणार आहे. आणि ती रिएक्शन ब्रह्मांड साक्षात तुमच्यामध्ये होणाऱ्या बदलाने तुम्हाला दिसायला लागेल. त्यामुळे आरती रोज जे आपल्याला अफर्मेशन्स देतीये त्याला अजिबात कमी समजू नका, अंडर एस्टिमेट करू नका. तो खूप मोठा बदल आहे. कारण शब्द बदलले की विचार बदलायला लागतात. विचार बदलले की भावना बदलायला लागतात. पूर्वी कुठलंही काम सुरू करताना जेव्हा निगेटिव्ह विचार येणारी मी किंवा कुणाला बघितल्यानंतर राग येणारी मी, ह्याच्यामध्ये आता किती बदल होतोय. ही आपली परीक्षेची ही आपली मार्कांची लेव्हल असते. ह्याच्यावरनं मार्क द्यायचे स्वतःला, की हां, मला फरक पडलाय, मला जाणवतंय. तर ही तुम्हाला कुणी येऊन मास्टर चेक करणार नाही. इथं परीक्षक तुम्हीच आहेत, परीक्षा देणारे तुम्हीच आहेत, घेणारे सुद्धा तुम्हीच आहेत. त्यामुळे सगळे रोल आपल्याला इथं प्ले करायचे आहेत. तर ह्याच नोटवर आपण सगळेजण हे आजचं जे आभाराचं सत्र आहे, ते सुरू करू आणि ह्याचं फळ मिळेल तेव्हा मिळेल, पण विश्वास ठेवून ही ॲक्शन पूर्ण करा. आतून आवाज येऊ दे. जे आपण आज अफर्मेशन घेणार आहेत त्याच्यावर. मग हे सांगायचं कारण एवढंच आहे, की सगळ्यांनी याचा इम्पोर्टन्स लक्षात घ्या. आभार म्हणजे शब्द आहेत आणि ती ॲक्शन आहे जी आपल्या आयुष्यात आपण उतरवतोय. तर इथं असणाऱ्या सामूहिक ग्रुपला सगळ्यांना आजच्या सत्राचा सर्वोच्च फायदा मिळू दे, लाभ मिळू दे. हेच इंटेन्शन, संकल्प मी ब्रह्मांडामध्ये सोडते आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि गुरूंचे, आपल्या सगळ्यांचे हायर सेल्फचे आभार मानत आपण हळू सगळेजण डोळे मिटून
ध्यान अवस्थेमध्ये येऊ. पूर्ण विश्वासाने आपल्या स्वतःचे देखील आभार माना सगळ्यात आधी, की कुठल्यातरी विश्वासाने, अपेक्षेने, सकारात्मकतेने मी आज इथं आहे. हा कुठलाही योगायोग नाहीये, की मला आज इथं यावंसं वाटलं आणि या सत्रामध्ये येऊन माझ्या आयुष्यात एक पाऊल अजून एक पुढे जाण्याचा मला विचार मनात आला. त्यासाठी मी स्वतःचे आभार मानते, मानतो. अगदी हृदयावर जा. दीर्घ श्वास घ्या. आपल्या हृदयावर आपलं हृदय म्हणजे आभार मानण्याचं दिव्य असं स्थान आहे. दिव्य असं दार आहे. पहिला जो काही श्वास आहे आपला, तो स्थिर होण्यासाठी आपल्या तोंडावाटे हळूहळू बाहेर काढा. आणि जेव्हा मला वाटेल, की मी आता स्थिर झालोय, तेव्हा आपल्या नैसर्गिक श्वासाला तोपर्यंत केवळ दीर्घ श्वास नाकावाटे आतमध्ये तोंडावाटे बाहेर आणि पुढचे काही श्वास आपल्या नाकानी आत चाललेत आणि पुन्हा नाकावाटेच बाहेर पडतायत. आपला एक एक श्वास फील करा. हे श्वास आपल्याला दिलेत. त्याची जाणीव राहू दे. आपल्या शरीराचं वजन, आपलं मूलाधार चक्र, शरीराचा सगळ्यात खालचा भाग, आपले पाय हळूहळू वरच्या दिशेने आपली चेतना घेऊन जा. आपली जननेंद्रिय, ओटीपोट, नाभीचा भाग, छाती, दोन्ही खांदे शिथिल सोडा. गळा, डावा कान, सगळं लक्ष आपल्या उजव्या कानावर. हळूहळू वरच्या दिशेने आज्ञाचक्र कपाळावर, आणि सगळी चेतना आता सहस्त्रार म्हणजेच टाळू भागावर,
एकदा आपलं लक्ष पुन्हा टाळू भागाकडून संपूर्ण शरीरावर खाली घेऊन जा. बघा, आपल्या शरीराला फील करा. मी इथं आहे, वर्तमानात. माझ्या शरीरामध्ये माझी चेतना, कॉन्शियसनेस शरीराच्या आत फील करा. हे माझं शरीर आहे. त्वचा, शरीरातली सगळी हाडं, एक एक रक्तवाहिनी, प्रत्येक अवयव, हे सगळं माझं अस्तित्व आहे, जे मी फील करतोय. आणि हे श्वास आहेत, जे मला जाणीव करून देतात मी जिवंत आहे, मी या शरीराच्या आत आहे. या क्षणाला ना मी स्त्री ना पुरुष, केवळ एक चेतना या शरीराच्या आत असलेली प्युअर कॉन्शियसनेस, जी एक एक शब्द ऐकतीये, फील करतीये. शुद्ध चेतना ही श्वासांना फील करतीये. आता आपल्या हृदयातून ही वाक्य फील करा. एक एक वाक्य आपल्या आतून येतंय. हे शरीर, हे श्वास, ह्या शरीरातली स्वयंचलित संरचना, ऑटो सिस्टीम आणि माझ्या जीवनातल्या प्रत्येक चमत्कारासाठी मी आभारी आहे. अशी अनेक कामं आहेत माझ्या घरात, माझ्या ऑफिसच्या ठिकाणची, जिथं मला दिवसभर मदत मिळत असते, पण त्याची मला जाणीवच नाहीये. कारण ते चमत्कार माझ्या डोळ्यांच्या पलीकडे घडतात. एक छोटासा घरातला गॅस, अग्नी माझं अन्न शिजवतो. नळाला येणारा पाण्याचा थेंब, एक एक थेंब मला मदत करतोय. माझ्या घराचं छत सुरक्षितरित्या मला सुरक्षा देते. घरातली वीज, लाईट, पंखा, एसी, या सगळ्या वस्तू आपापली कामं नियमाने करतायत. कुठलाही धोका असेल
तर त्यापासून माझी सुरक्षा करतायत. हे सगळे चमत्कार आहेत. रोजच्या रोज माझी काळजी घेतली जाते. पण ही काळजी मला दिसतच नाही. मी या सगळ्यांचे आभार मानतो. माझं शरीर सगळ्यात मोठा चमत्कार आहे. कुठल्याही अपेक्षेशिवाय दिवसभर श्वास सुरू आहेत, हृदय सुरू आहे, पचन संस्था काम करते, यकृत काम करते, किडनी काम करतायत, रक्तवाहिन्या काम करतायत. कुठल्याही अपेक्षेशिवाय निस्वार्थीपणे माझं शरीर काम करतंय. हात, पाय, धमन्या, शरीरातली हाडं, या सगळ्यांना मी खूप धन्यवाद देते. या सगळ्यात मोठ्या चमत्काराला मी खूप प्रेम देते. माझ्या आयुष्यात प्रेम, आनंद आणि समृद्धी या सगळ्यांची मी पात्र आहे. आय डिझर्व लव्ह, जॉय अँड अबंडन्स. मी स्वतःवर खूप प्रेम करते, स्वतःची काळजी घेते, शरीराची काळजी घेते. माझा भूतकाळ मी अगदी प्रेमाने, आभाराने या ब्रह्मांडामध्ये सोडून मी मोकळी होते. जे मला सूट होत नाही, जे माझ्या योग्यतेचं नाहीये, ते सर्व काही मी रिलीज करते, सोडून देते. मी सुरक्षित, आणि मार्गदर्शित आहे. मला सतत दैवी सुरक्षा आणि मार्गदर्शन मिळत आहे. माझ्या डोक्यात येणाऱ्या या कल्पना, नवीन नवीन आयडियाज, ह्या माझ्यापर्यंत पोहोचवणारं जे माध्यम आहे, त्या माध्यमाला मी आभार व्यक्त करते. एक कुठली तरी तार जी माझ्या डोळ्यांना दिसत नाही, असं कुठलं तरी चॅनल, माध्यम सतत माझ्या मस्तकाशी जोडलेलं आहे, जे मला सतत काम करत असताना दिशा दाखवतं. ही स्मरणशक्ती हा मोठा चमत्कार आहे, जे मला स्वयंपाकघरात मदत करतं, जे मला ऑफिसमध्ये मदत करतं. ऑफिसला जायचा रस्ता कसा आहे, हा रोजचाच रस्ता आहे, पण ती स्मरणशक्ती शाबूत असल्यामुळं मला रोज मदत करतं की ह्याच मार्गाने ऑफिसपर्यंत पोहोचायचंय. एक दिवस जरी ही शक्ती माझ्यातून निघून गेली, तर मी याशिवाय कसं काम करेन.
रोजचाच रस्ता मला आठवणार नाही. मी गॅसवर काय ठेवलंय हे मला समजणार नाही. रोजचाच भात बनवताना कशा पद्धतीने बनवायचा हे मला कळणार नाही. अशी ही शक्ती माझ्या स्मरणात राहणाऱ्या गोष्टी आणि ही दिव्य शक्ती मला भगवंतानी दिल्याबद्दल मी अनेक अनेक आभार मानते आणि ही कायम माझ्यासोबत असावी हीच प्रार्थना करते. माझ्या घरात येणारा प्रत्येक अन्नाचा कण, एक एक रुपया यासाठी मी आभारी आहे. या जगात अनेक लोक बेरोजगार आहेत, पण माझ्या घरी समृद्धी आहे. ज्या नोकरीच्या ठिकाणाहून, व्यवसायाच्या ठिकाणाहून माझ्या घरी पैसे येतात, लक्ष्मी येते, या ठिकाणाचे मी आभार मानते. ज्या शेतातून धान्य पिकून माझ्या घरी येतं, त्या भूमीचे आभार मानते, त्या शेतकऱ्याचे, तिथं राबणारे बैल, तिथली सगळी साधनं, पडणारा पाऊस, ऊन, या सगळ्यांना मी अनेक अनेक धन्यवाद देते. माझ्या आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत, माझी मुलं, संपत्ती, माझं घर, अंगावरचा कपडा, अन्न, पाणी, हवा, पायाखालची जमीन, या सगळ्यांकडे माझं सतत लक्ष आहे. माझा फोकस तिथं आहे. त्यामुळे या गोष्टी अजून अजून वाढत आहेत. मी या सगळ्या भौतिक आयुष्याचे आभार मानतो, कारण जगण्यासाठी हे तितकंच महत्वाचं आहे. माझं चांगलं आरोग्य, चांगली नाती, यांच्याकडे माझं लक्ष आहे. त्यांचे मी आभार मानतो. माझे विचार चांगले आहेत, माझ्या भावना चांगल्या आहेत. जितकं माझं लक्ष चांगल्या विचारांकडं, तितकी त्याची भरभराट होणार आहे, ते वाढणार आहे. मी माझ्या चांगल्या विचारांना धन्यवाद देतो. सत्सद विवेक. मी माझ्या आयुष्यात नेहमी सकारात्मक बाजू बघतो. आणि आता काही क्षण आपण ह्याच सकारात्मक ऊर्जेमध्ये राहून आपले ध्यान सुरू ठेवा. आणि जेव्हा आपल्याला आतून संदेश येईल, त्यावेळी या सत्रातून बाहेर या. आपले अनेक आभार.